नमस्कार, मी नितीश येडे. आज आपण नेटली इलेक्शन मॉनिटरिंग ॲप्लिकेशनमध्ये स्वतःचं रजिस्ट्रेशन कसे करावे आणि आपल्या उमेदवाराच्या अंडर कसे सामील व्हावे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम नेटली इलेक्शन मॅनेजमेंट ॲप हे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे. उदाहरणार्थ मी यामध्ये इंग्लिश आणि खाली दिलेल्या अटीच्या बटनला क्लिक करून नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनला क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला फर्स्ट टाईम रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन बटनला क्लिक करायचं. स्वतःचं नाव, कृपया आपलं टाईप करताना टाईप मोड हे नेहमी इंग्लिश असायला हवं. सर्वप्रथम स्वतःचं नाव, आडनाव, स्वतःचा मोबाईल नंबर आणि सिटी ॲड्रेसमध्ये स्वतःचा ॲड्रेस आणि स्वतःचा मेल ID आणि उमेदवार प्रतिनिधी या दोनपैकी उमेदवार प्रतिनिधी या बटनला क्लिक करायचं आहे. कारण की मी आता उमेदवार प्रतिनिधीच्या भूमिकेत काम करत असल्यामुळे उमेदवार प्रतिनिधी हा ड्रॉपडाऊनमधली व्हॅल्यू निवडलेली आहे आणि नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनला क्लिक केल्यानंतर आपण आपला जिल्हा, आपला तालुका आणि इलेक्शन प्रोग्राम टाईप. आता सध्या मेंबर ऑफ पार्लमेंट या प्रोसेससाठी मी कार्यरत आहे आणि मी सध्या असेंब्ली नंबर म्हणजे विधानसभा क्रमांक 138 साठी कार्यरत आहे. आणि कॅन्डिडेट मोबाईल नंबर म्हणजे मी प्रतिनिधी आहे पण कोणत्या कॅन्डिडेटचा तो त्या कॅन्डिडेटचा नंबर लिहायचा आहे. हिंटसाठी खाली आपल्याला अविनाश सनस सरांचा मोबाईल नंबर दिलेला आहे 9619402026 आणि इत्यादी माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनला क्लिक करायचं. सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर आपण पहिल्यांदा ॲप वापरकर्ते असल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम OTP येतो. तर मला आलेला OTP आणि व्हेरीफाय OTP या बटनला क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तो तुम्हाला OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असा टोस्ट येणार म्हणजे खाली मेसेज येणार. त्यानंतर आपण स्वतःचा पासवर्ड तयार करू शकतो. स्वतःचा पासवर्ड तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचे पासवर्ड सेट करू शकता. उदाहरणार्थ मी 1234 तसेच 1234 आणि चेंज पासवर्डला क्लिक केल्यानंतर माझा पासवर्ड अपडेट झालेला आहे म्हणून न्यू पासवर्ड अपडेटेड असं मेसेज येतो. याला फक्त ओके या बटनला क्लिक करायचं आहे. ओके या बटनला क्लिक केल्यानंतर आपण आतापर्यंत रजिस्ट्रेशनची प्रोसेस बघितली. आता आपल्याला सिस्टमच्या आतमध्ये जाण्याकरिता लॉग इन करण्याची आवश्यकता असल्यास आपण जो पासवर्ड सेट केलेला होता तो आणि स्वतःचा मोबाईल नंबर ऑलरेडी आलेला आहे. मी याच्यामध्ये पासवर्ड सेट केला आणि सबमिट या बटनला क्लिक केलं. सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन सक्सेसफुली होऊन विचारलेलं सर्व परमिशनला अलाव करून समोर जायचं आहे. ओके, आता आपण ॲज अ रिप्रेझेंटेटिव्हच्या भूमिकेमध्ये तुम्ही ज्या कॅन्डिडेटच्या अंडर ज्या लॉग इनसाठी असाल ते लॉग इन तुम्हाला प्राप्त होणार आहे. याच्यानंतर तुम्ही तुमची कार्यप्रणाली सुरू करू शकता. धन्यवाद.